नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्राथमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करत केले अभिवादन. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दहेगाव येथील प्राथमिक आश्रमशाळेत भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या आश्रमशाळेतील 100 विद्यार्थ्यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त थंडीचे स्वेटर वाटप करण्यात आले. यावेळी रवींद्र घोडेस्वार, PR निळे, कैलास आहिरे, संजय निकम, विठ्ठल नलावडे, दीपक साळवे, हबीब शेख, महेंद्र गरुड, राजू जाधव, सुनील साळवे आणि या शाळेतील शिक्षक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मूलमंत्र आजही समाजाला दिशा देत असल्याचे या प्रसंगी नमूद केले. आवाज एन न्यूज मराठी, चांदवड, नाशिक. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांनी तरुणांना शिका, संघटित हा संदेश दिला. शेवटी जाता जाता एवढे बोले, आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला ना संपणार पण नाही माझ्या भीमरावांचा दरारा, माझ्या भीमरावांचा दरारा. धन्यवाद. या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे. साधारण माणूस जर की या जगातून निघून गेला तर आपण त्याला म्हणतो हा माणूस मेला, त्या माणसाचं निधन झालं. परंतु जगामध्ये असे काही मानव आहेत की त्यांचं निधन नाही, त्यांचं महापरिनिर्वाण झालं असा शब्द तिथे वापरला जातो. आणि ती उपाधी, महापरिनिर्वाणची उपाधी बाबासाहेबांना लागू पडते, कारण जगामध्ये ती एक महान व्यक्ती. शंभर वर्षापूर्वीचा काळ जर घेतला तर शाळेमध्ये त्यांनी समाजाला वर्गात बसण्याची परवानगी नव्हते. इकडून तिकडून परवानगी मिळाली तर त्या दलित विद्यार्थ्याने वर्गाच्या बाहेर बसायचं. म्हणून आमचे बाबासाहेब शिक्षणासाठी शाळेत जात असताना सोबत फोटो घेऊन जायचे. ते वर्गाच्या दाराच्या बाहेर फोटो घेऊन बसायचे आणि शिक्षकांनी सांगितलेलं की कानावर येईल ते ऐकून घरी जाऊन त्याचा निळे साहेब आणि ज्यांना समाजभूषण म्हणावं आणि समस्याला कधी कधी त्यांच्याशी चर्चा करताना कधी कधी डोळ्यात पाणी येतं, असे आमचे रविभाऊ घोडेस्वार, निस्वार्थी माणूस. एखाद्या सोनाराकडे जर सोनं आलं चोरीचं तर ते घेतलं जातं, पण जे खरं सोनं आहे त्याला कानच लावले जाते. आज डोळ्यात पाणी येते. हे जे वनवासी लेकरं आहेत, ह्या जे बालिका आहे, हा भयानक परिस्थिती. आज यांना कोणी नाही. ज्या वेळेस 70 ते 80च्या काळामध्ये आम्हाला भाकर मिळत नव्हती, त्यावेळेस यांच्यामध्ये आम्ही बसलेलो होतो. हॉस्टेलला शिकलो मी पण. आईचं सुख नाही, बापाचं सुख नाही. हॉस्टेलचं जीवन जगत असताना काय त्रास होतो त्या लेकरांना. अरे आमचे मुलं
आमच्या मुलांसाठी आम्ही शीटर असो, जर्किंग असो, गालीचे असो, भारी भारी आमच्या लेकरांना थंडीने वाजली पाहिजे. आणि आज ह्या अनाथ मुलांसाठी रविभाऊ घोडेस्वारनी जो निर्णय घेतला, डोळ्यात पाणी येतं. अरे मराठी परिकीर्ती पुरावे काय करता तुमच्या धनाला, काय करता तुमच्या पैशाला. ज्या राजाने जगावर राज्य केले असे सिकंदर बादशाह, त्यांनी सांगितलं की आमच्या धर्मामध्ये, इस्लाम धर्मामध्ये हा कानून नाही. पण एक सांगा, ज्या वेळेस माझी शेव यात्रा जाईल त्यावेळेस फक्त माझे हात बाहेर ठेवा. आणि ज्यावेळेस लोक विचारतील हा काय प्रकार आहे, खाली हात आहे, खाली हात घ्या. त्या राजाला मी वंदन करतो. अरे द्या, दिलं म्हणजे वाढतं. या अनाथ लेकरांना दिलं म्हणजे आपलं वाढतं. अरे आज यांची परिस्थिती पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं, मी स्तब्ध झालो. मुलांना तुम्ही शाळेत बसून शिकलेले बरे का बाहेर बसून शिकलेले बरे? करेक्ट. बाबासाहेब आंबेडकर बाहेर बसायचे, त्यांना एंट्री नव्हती. शाळेच्या बाहेर बसून जे सर फळ्यावर लिवायचे ते बाहेर काय करणार. बाबासाहेब दरवाज्यातून वाकून बघायचे. काय आता काय ते वर्णन नाही. आताचे तर काय, त्यांना बोलायचं नॉलेज सुद्धा नाही. अरे ज्या वेळेस बाबासाहेबांनी घटना लिहिली त्यावेळेस तुमचा जन्म नव्हता, तो काय त्रास झाला. आता तुम्ही उगाच काही बोलतात. तथ्य नाही याच्यामध्ये, तथ्य नाही. हे खरे देशद्रोही जे बाबासाहेबांवर संशय घेतात, शिंतूड उडवतात, हे खरे या देशाला घातक. आणि बाहेर राहून बाबासाहेबांनी एवढं शिक्षण पूर्ण केलं. आणि ज्या वेळेस एक ब्रिटिश गव्हर्नमेंटचे हिटलर आले, हा काय प्रकारे म्हणे. तिथले राजे कोण असेल काय नाही, तेव्हा राजे पराजय ते वेगळं होतं. आणि त्यावेळेस ते मध्ये गेले आणि त्यावेळेस एका मुलाला, शाळेतल्या मुलाला प्रश्न विचारला, मुलांना तुम्हाला ग्रह किती माहित आहे का? या पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? एकाही मुलाला उत्तर देता आलं नाही. ते बाहेर बसलेले बाबासाहेबांनी हात केला बाहेर. मी सांगतो सर, मिस्टर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांचं खरं नाव सपकाळ होतं. मिस्टर सपकाळ, त्यांनी सांगितलं, साहेब ह्या पृथ्वीपासून सर्वात जर लांबचा आणि जवळचा ग्रह असेल तर तो बाजूला ठेवलेला माठ आहे ना, रांजण, ते कसं काय सर? जर त्या राजनाला मला शिवायचा अधिकार नाही, पाणी प्यायचा अधिकार नाही, तर हेच माझ्यासाठी श्रेष्ठ आहे. डोळ्यात पाणी येतं.